माझी मेणबत्ती पहिले कसं तरी पेटे पण फळफळ होईना विजून जाय. पण येणं का दिलं माहित नाही का नाही दवाई. भाऊजी तुम्ही का बोलता ना मला काही समजतच नाही आहे. सर्व समजते पण आता मेणबत्ती पेटेच नाही. पूर्ण त्याच्यावर पाणी टाकलं येणं. तुमची गोष्ट ना हा. मला आधीच माहित आहे. तुम्हाला अगोदर माहित आहे विचारा कशी कशी. त्या दिवशी तळ्यावर धुवायला गेली होती मी हा तेव्हा ताईंनी सांगितली मला. तुला सांगितलं अशी कोणी बायको राहते गेले त्याला नवऱ्याची मेणबत्ती सांगते. हा डोमी आहे माझा नवरा आहे तो. हा नवरा आहे माहिती आहे. मी कोबरा आहो. दोघंही आम्ही एका जातीचे आहोत. तोही आपला फुसफुस करणार आहे डोम्या नांग. मी कोबरा पण नाही निघेली माझा फनादी. पुंगी वाजवतो पोंगाळा वाजवतो पण घरातूनच नाही वर. फिनाईल टाक, फिनाईल. फिनायलच तर टाकलास तू. अबे टेन्शन नको घेऊ. हा माझ्या दोस्तासाठी आणली. एक अरे मित्रा अरे मित्रा. किती वाजले बे? आणि ही वेळ आहे का कोणाच्या घरी जायची? अरे कोणाच्या म्हणजे आपल्या मित्राच्या घरी आलो मी. कोणाच्या घरी कसं जाईल मी? अबे कोणता मित्र? वेळ का राहते की नाही? वेळ काढ राहते म्हणजे मग? अरे दोस्ताच्या घरी कशाची वेळ आहे मित्र. अबे काही नाही. तू जा मग उद्या भेटू आपण. जा मित्रा. अरे हे बाई हा आयटम कुठला आला? अबे आयटम नाही माझी बायको आहे ती. म्हणजे तू लग्न केलास? तर बिना लग्नालाच बायको झाली. अरे मला सांगितलंच नाही. अबे हेच राहते का मित्रत्व? अबे हेच राहते का दोस्ती? अबे तर का तोप खान होत का? मी तुला सांगू मी. मग दोस्ती नाही विसरलास तू. अबे विसरलो जा. तुझा दिमाग खराब करू नको सांगतो मी. चुरण खाल्लो जास्त जर नखरे केलास तर येणे सोडून तुझ्याच मागे लागेल. नेमकं काय करत होतास तू आता? अबे आम्हाला आम्हाला महत्वाचा कार्यक्रम पार पाडायचा आहे ना बे. अबे तर पाळा ना बे. महत्वाचा कार्यक्रम पार पाडा पण माझ्या अध्यक्षतेखाली पार पाडा. चल बाहेर. बाई समोर तू माझ्यावर इम्प्रेशन मारतोस का बे तू? त्या सडल्या घरी राहतो का रे मी रे? अबे तर झालं बे आपल्या घरी. अबे जातो आपल्या घरी. झालं. हा ना मोठं घर आहे ते. अबे आहे माझा केवढ्या. तुझा आपल्या घरी जा. तर तुला दोघं मिळून नाही करता आला. याला बाहेर काढा. बाहेर काढा नाही तर चल रे, डोक्यात चल. आणतो. माझा दिमाग खराब झाला. मार मार मारी सांगून ठेवतो. चल आपल्या घरी. हे तुझं घर हो का बे? हे तुझं घर हो? तर मग माझा अधिकार नाही आहे का बे? कोणता अधिकार बे? अबे तुम्ही बाहेर राहा मी घरात राहतो. अबे बिनलाजीच्या बिन शर्मीच्या जाणं बे आपल्या घरी. ते सुगंधा वहिनी आहे ना बे. जाणं बे. मी वहिनीचा आशीर्वाद घ्यायला थांबलो होतो. वहिनी या या इथून या. जेवण सांगून देऊ आता. तू माझा दिमाग नको खराब करू. तुझा दिमाग नाही खराब करायचा सांगून ठेवतो. वहिनी ते वहिनी आहे ते माझी. आता काय झालं? कल्पना वहिनी तुम्ही काय घाबरू नका. अबे, मी आहे. अबे, कल्पना नाव नाही माझं. मग शेवंत नाव आहे. हा शेवंत नाव आहे. मग काय हो बे. का? मग त्या कल्पनाचं काय केलं? कोणती कल्पना बे? तू इतका बदलशील असं वाटत नव्हतं. अबे तू अगं मला नाही माहित. अगं मला नाही माहित. तुम्ही कल्पना नाही आहे. नाही. अबे शेवंत आहे माझी बायको आहे. अबे त्या कल्पनाला धोका दिला तर ते आत्महत्या करायला बे. अबे माझी पहिली आणि शेवटची बायको तूच आहेस गं. नाही, नाही, नाही. शेवट 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 ऐकून घे. तुम्ही काय काळजी करू नका वहिनी. मी काय मी आहो बे. आमच्या पहिल्याच रात्री लग्नाच्या तू नवरा बायको मध्ये भांडण लावायचं का बे तू? अबे भांडण काय आहे तुझं? अरे तुझं लग्न केलास पण तिचं काय होईल याचा कधी विचार केलास तू? कोणाचं बे? अबे त्या कल्पनाचा. कोणती कल्पना बे? मी ओळखतही नाही तिला. तिला लग्नाच्या अनाभाका दिलास तू. उगा काय बे? अगं नाही काय नाही. कोबऱ्या
हा. तू कोणत्या जन्माचा बदला घेत आहेस बे? ह्या जन्माचा घेतो. का केलं बे मी? का नाही केलास बे? का केलं? चांगला मॅनेजर होतो बे, मला चौकीदार बनवलास. त्याला भाषीचा फोटो दाखवलास मालकाले, कविता म्हणाले लावलास पुन्हा लाता घालवलं मला चौकीदार. रात्रीची ड्युटी लावते बे तो, घरी नाही जावायला भेटे. मग मी घरी नाही जाईन तर तुला हनीमून करू देईन. मी तुझ्या पाया अबे काही पाया नाही, अबे 40 वर्षानंतर काही पाया लागशील तरी मी त्या कल्पनाचं नाव सांगेन. अबे का माणूस आहे? कोणत्या स्त्रीवर अत्याचार झाला ते मला सहन होत नाही. अबे तुला बाहेर काय म्हणते ते? आता तू हे म्हणशील का? की त्या राणीला नाडकत म्हणून. कोणती राणी? कोणती राणी? राणी मुखर्जी होय. असं? राणी मुखर्जी बद्दल काय बोलत ते? हा. राणी बद्दल म्हणतो कोणती राणी? हा तेच तर राणी मुखर्जी का रे? अरे ते राणी नाही का, तू 2 दिवस हिच्या घरी होतास अबे मला आणि मग मला भेटला नाही तर मी आलो होतो. अरे बाबा रे, अरे मरतो का? वहिनी अरे मला वहिनी बरं, एक तरी शब्द बोलला तर बाहेर वा, बाहेर वा. चल बाय, आमचं आम्ही सामान घेऊ. काय आहे? चांगलं सांभाळा, चांगलं सांभाळा वहिनी याचं. अबे शेवंत माझी अरे देवा, देवा. किती मोठे मोठे स्वप्न बघून या माणसाची लग्न केलं होतं आणि लग्नाच्या पहिल्याच रात्री हे माणसाला आपलं असं रूप दाखवलं. अगं तो खोटं बोलतो सगळा माहिती आहे. असं? तो खोटं बोलतो आणि तुम्ही मात्र सत्यवादी हरिश्चंद्राची अवलाद नाही का? शपथ घेऊन सांगतो मला नाही उगत कोणत्या तुम्ही कल्पनाला. किती सांगितलं तर तरी तुमच्यावर माझा विश्वास नाही. अगं- आपल्या पायावर तरी बसून सांगलं तरी माझा विश्वास नाही नाही गं, तुमच्यावर. माझी बरं मी काय म्हणतो, थांब, थांब, थांब. मामा माझं ऐकून घे. मी आपलं जे भांडण आहे ना ते आपण उद्या करू. अजिबात नाही. अगं चुरण खाल्लो ग, मला सांगायचं नाही ते, मला सांगायचं नाही. चुलीत गेला तुमचा चुरण पुरण. चुलीत नाही गेलं पोटात गेलं. आणि एक सांगते तुम्हाला, जोपर्यंत मला त्या कल्पनाचं सत्य कळत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला माझ्या अंगाला हात सुद्धा लावून द्यायची अरे नाही. नाही ना, माझी गोष्ट ऐक ना. अच्छा, कोणती मग कल्पना? हा. हे नाही. अगं माझ्या एक कल्पना. अरे नाही, अगं अरे बाप रे, मेले रे बाप. का करते का रे, कोबऱ्या मेलाच गे तुझी आता. अजिबात नाही, असं नाही. पहिली रात मला काय सांगायचं नाही, बाहेर निघा. अरे मारू नको. बाहेर निघा. पहिल्याच रात्री कमरेत लात. अरे अशी सुहाग रात मी कधीच नाही पाहिली. कोबऱ्या तुझा मर्डर करतो रे मी. अरे बाबा माझी गोष्ट आहे. तुझं नाव काय? किती पापी माणूस आहे. बायकोचं नाव माहिती. शेवंता इथं जा, इथं जा. भारतीय पद्मविडी संघाचा विजय असो. अखिल भारतीय पद्मविडी संघाचा विजय असो. मी संघाचा सभासद झालो आहे आणि संघाचा पूर्ण पाठिंबा आहे मला. त्यांनी मला सांगितलंय आमरण उपोषण कर, कारण हनीमून हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. म्हणून मी आमरण उपोषणाला बसणार आहे. मेलो तरी चालेल, माझा हनीमून झालाच पाहिजे. अखिल भारतीय पद्मविडी संघाचा विजय असो. आमरण उपोषण करणार आहे मी. अरे हनीमून माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच. बस काही होऊन जाऊ. आमरण उपोषण करा नाहीतर मरा, मला काहीही फरक पडत नाही. तुला काही लाजबीज आहे का? नवऱ्याला मरा म्हणून सांगतेस तू. अगं मी जर मेलो तर तू विधवा होशील ना. मी कशाला विचारते? आज मरना, उद्या दुसरा नवरा करतो मी. अरे या बाईला काही लाज शरम आहे का नाही काही? काय केलं असं? अगं तुला माहित आहे का गावातले लोक काय म्हणतील? काय म्हणतील? नवऱ्याला मारणारी बाई म्हणतील. आणि मग उद्या कोण तुझ्या बरोबर लग्न कराल? लग्न करतो. मी करतो, तू इकडे मी लग्न करतो.
भाऊजी खरंच तुम्ही माझ्याशी लग्न हा. करा? अरे देवा. तो मरू दे, उद्या मी लग्न करतो. कर लग्न खुश करशील मस्त म्हणजे माझ्या बायकोवर तुझ्या डोळा आहे का बे आता सर बोला तर लग्न करतो मला. अरे हा मेला त्यानं जर सोडलं तर मी तयार आहो म्हणालो ना. अरे हो म्हणायचं नाही तर नाही म्हणायचं. असं? हो म्हणायचं नाही तर नाही त्याच्यात म्हणायचं. तडकवण्याचं काय मार इकडे एक मार. सपोटी राहते का का राहते? का राहते सर? मग हो म्हणा नाही तर नाही म्हणा. तडकवायचं काय काम ए, करा. लाज शरम ठेव ना बे माझ्या बायकोवर नजर का बे तुझी तरी म्हणून शिर पाक नको खात जाऊ कायले खाते पचे नाही तर रे खाऊन अरे डोबा, अबे दवाखान्यात देतो बायकोला मी. अबे खुश नशीब आहेस तू. शिवाय. अरे, वहिनी कोको करते ना. हो तर तू बाप होणार आहेस. अबे काय सांगू राहिला? मी बाप होणार आहे. अबे, thank you, अबे. कोणास तू इकडे आव. अबे मी बाप होणार आहे पण मी तुला अजून हातही नाही लावला ना बे अबे हातही नाही लावला तर बाप कसा होणार आहे अबे लाख पण तुझा शेवंत आहे तू. गजासारखं नाही ऐकायला. हा का म्हणते काय म्हणते? तू आई होणार आहेस घ्या. आता मी बाई आहे, आई होणारच आहे ना. ए काय बोलतेस काय तू हे कोणाच्या नावाची पावती हो माझ्या नावावर फाडून राहिलीस कोणाच्या नावाची म्हणजे? हा तुमच्या नावाची. माझ्या नावाची अरे मी अजून हात नाही लावणार कशी माझ्या नावाची पावती आहे अच्छा? तुम्ही मला हात नाही लावला हे तुम्हाला आणि मला माहित आहे. मग? ह्या लोकांना थोडी माहित आहे. शाबास वहिनी. भाऊजी, झालं ना? एकदम अभिनंदन. अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. किती महिने झाले? 3 झाले. अबे 3 महिन्याचा बाप अभिनंदन. अबे काय म्हणजे बे? तर 6 महिन्याचीच गोष्ट आहे ना. अबे ते मी बाप दोघं मिळून पूर्ण करू. साला मर्डर करतो मी तुझा आता मर्डर करतो तिकडे माझा दिमाग फिरला बायको 3 महिने झाले म्हणते न मी हात नाही लावला भाऊजी त्याच्याकडे लक्ष नको द्या. तुम्ही एक काम करा ना. आ, आनंदी झाला ना तुम्ही? आ, अरे 3 महिने झाले ना तर मी 3 किलो पेढे वाटतो. मर्डर करतो साल्या अबे अभिनंदन. तुझ्या मारतो उठ तिथून. मी गावामध्ये फिरतो पूर्ण गावात सांगतो. अबे. अरे तो डोमे आहे ना त्यानं काही पावती न फाडता अबे पूर्ण गावामध्ये सांगतो. अबे का करून झाला अबे कोबड्या असं आणि अहो मी काय म्हणते? काय म्हणू नको तू आधी ऐकून तर घ्या माझं. मोबाईल अहो आपला मुलगा सुदृढ राहिला पाहिजे, चांगला झाला पाहिजे. याच्यासाठी ना आपल्याला आताच्या आता दवाखान्यात गेलं पाहिजे. चला. अरे दवाखान्यात नाही वकिलाकडे चलतो आताच्या आता आता वकिलाकडे कशाला? अरे कशाला म्हणजे सोड चिठी द्यायचा अरे तशा तुझ्यासारख्या लफडेल बायकोशी मला संसार नाही करायचा आहे लफडे बरोबर आहे ना. माणसाने 1000 लफडे केलं तरी बाईने ते सहन करायचं आणि बाईने एक जरी लफडं केलं तर माणसाच्या सहन होत नाही का? आता मग मर्द आहे मी पुरुष प्रधान संस्कृती आहे आमची हो का? मग हे असल्या पुरुष प्रधान संस्कृतीवर ना थुंकते मी. मी आता जिवंतच नाही राहत इकडे ये. मग तू तरी तयार खा मी कशाला जर खाऊ? मी असं काय केलं जर खाणार आहे? जर खाणार आहे? काय केलं म्हणून सांगते 3 महिने झाल्यामध्ये असं काय केलं म्हणून सांगतेस तू आता कसं वाटलं विश्वासघाताचा झटका? काऊन कसं वाटलं म्हणजे कसं वाटलं म्हणजे? दिमाग फिरला माझा दिमाग फिरला? मग तळपायची आग मस्तकात गेली असेल नाही का? तळपायची आग मस्त का नाही खून करून टाकी तुझं सांगत होतो मी असं माझं खून करता? मग आता कसं वाटलं म्हणलं विश्वासघात करताना दुसऱ्याचं मन कसं वाटतं याचा अंदाज आला तुम्हाला? अरे तर मी काय केलं काय केलेलं आता? तुम्ही त्या कल्पना समज जर लफडा केलेच त्या बहिणीची नसतं. कल्पना तुला सांगतो का खरी कहाणी काय तो कोबऱ्या आहे ना त्या कोबऱ्यानं बदला घेतला माझ्या बदला कशाचा बदला? अगं हा शहाणा त्याला कविता करण्याचा शौक आहे अरे हा कुठेही काही बोलत बसतो आता काय झालं माहिती आहे का मॅनेजर होता तो साहेबांकडं मी ड्रायव्हर आता बहुत कामं मी करायचा आणि ते कामं मी केलं म्हणून सांग म्हणे म्हणे त्या बाईचा फोटो मी आणला बाईचा म्हणजे बघ त्या आपलं मोहन बाबूले दुरुस्त करायसाठी एक बाई पहा म्हणून सांगितलं होतं मला त्या बाईच्या फोटोची गोष्ट करतो नाही तर तिसरी बाई सांगशील तू अजून तर त्या बाईचा फोटो आणला मी तो म्हणे फोटो माझ्याकडे दे मी आणलो म्हणून सांगतो म्हणे माझा झाला दिमाग खराब मी त्याला म्हशीचा फोटो दिला बाईचा फोटो लपवून ठेवलं
ते मालकाला तळकवलं का नाही एक हा वरून सांगते. बरं दुसरी गोष्ट मग अजून चढवलो, माझा दिमागच खराब झाला. त्याला म्हणलं मी कामं करतो ना, हा आपलं नाव सांगते. मग मी त्याला कविता ऐकाव म्हणून त्याच्या कविता एवढ्या इसड्यान राहतात काही सांगू नको. चांगला माणूस पागल होऊन जातो. ऐकवू एखादी कविता? ऐकून पाय. मनाच्या धुंदीत, मनाच्या धुंदीत चांगली आहे तरी मनाच्या धुंदीत, आता हो ना, चांगली आहे ना मनाच्या धुंदीत. किती छान आहे. अहो मनाच्या धुंदीत सखे साजणी आहे ना, चांगली आहे ना. मनाच्या धुंदीत सखे साजणी तू तेल लावून ये. ह्या अशा कविता राहतील त्याच्या. मला पैसे देऊ तो कविता ऐकावे. माझा झाला दिमाग खराब. मी चढवलं त्याला. आम्ही म्हणलो मालकाली कविता ऐकावी म्हणजे तुझं प्रमोशन होते म्हणलो. मालकाला ऐकवलं. मालकाचा झाला दिमाग खराब. जे सुतालो याले आणि याला सांगितलं तू मॅनेजर नाही आता चौकीदार राहशील. तर त्या लेखानं बदला घेतलं. तो म्हणे तू माझा बदला घेतलास ना. मी म्हणे तुझा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणे. आणि म्हणून हे सगळे दोघा नवरा बायको भांडणं लावलं. आणि कोणत्याही पोरी बरोबर माझं लफडं नाही करत. तुला सांगून ठेवतो मी. माझी शपथ घेतो, तुझी शपथ घेतो. का खोटं बोलतो आता? घड्यावर सुरी चालव माझ्या. हात नाही लावता सांगून ठेवतो मी. अहो चुलीत गेला आहो नको. असा केला तर चुरण खावा लागतो. खरंच मला माफ करा. अहो मी त्या परकावर विश्वास ठेवून तुमच्याशी अशी मागणे. हा आता कळलं ना, आता कळलं ना. अगं नवरा बायको म्हणजे रथाचे दोन चाकं असतात. ह्या दोन्ही चाकांचा एकमेकावर विश्वास पाहिजे. एक चाक जर निखळलं ना रथ पडल्याशिवाय राहत नाही. बरोबर बोललात तुम्ही. आहे ना, आता विश्वास आहे ना. आजपर्यंत मी तुमच्यावर अविश्वास दाखवला त्याबद्दल माफी मागते. ये बात हो गई. आता चल आपण नवीन जीवनाला सुरुवात करूया. हा एकमेकांचा विश्वासच फार महत्वाचा आहे. आता सांगतो तो कोबऱ्यात 3 महिने झाले म्हणते ना, आपण एका महिन्यात 6 महिने करू. अजिबात निश्चय घ्यायचा. आणि आता आपला हनुमून इथं नाही करू आपण. मस्त जाऊ काश्मीरला. मालकाकडून पैसे उसने मागतो आणि तिथं मजा करू, नाचू गाऊ, मस्त मजा करू. हो ना? कसा आपण आता असंच राहायचं आहे की नाही. आणि काश्मीरला जाऊ आपण हनीमूनला. काश्मीरला ना. काय झालं? पण हा कोबऱ्या येईल ना पेढे घेऊन. आता अजून पागल करू त्याला. आता कशाला पागल करताय त्याला? झाला ना आधी. माझ्या दिमागात एक आयडिया आली आहे. आता कुठली आयडिया? आता शेवटचं पागल करू त्याला. दे बघ आणि एक दुसरी गोष्ट आहे. आता काय आहे? आधीच अर्धा पाऊन पागल झालाय तो. मग त्याची मेणबत्तीच विझवून टाकली मी. त्याचाही उतार द्यायचा आहे त्याला. तू तिकडे पेढे वाटलास आणि इकडे माझे पेढे संपले रे. अबे बेशुद्ध झाली तू गेला तेव्हापासून. आता हिला एकटं सोडून येत होतं, तू आलास तर बरं झालास. जा रे अबे डॉक्टरला बोलवणार. अबे झालं रे डॉक्टरले आणलं रे. अरे बेशुद्ध पडली डॉक्टरले आणलं रे. अरे लवकर आणलं रे, लवकर आण लवकर. अरे तुम्ही झोपल्या होत्या ना इथे आणि हा इथे बसला होता. काय बोलताय भाऊजी तुम्ही? मी झोपले होते. मी उभी आहे ना तुमच्यासमोर. अरे उभे आहे म्हणजे तुम्ही कशा आहात तुम्ही? अहो त्यांना चक्कर आली. त्यांना चक्कर आली? हो ते बाळाचं ऐकून ना त्यांना चक्कर आली. म्हणून मी काय म्हणते हाताच्या जा आणि डॉक्टरला घेऊन या. जा 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 जा. डॉक्टरने सांगितलं होतं अहो लवकर घेऊन या ना. त्यांना काही जर झालं तर मग माझं कसं होईल? जा भाऊजी जा. जा जा. पागल पण मी तू आता कोबऱ्या पागल बनला. कोबऱ्या पागल बनला. कोबऱ्या पागल बनला. अरे लवकर बोलाव का. कुठे डॉक्टर कुठे आहेत का?
अरे मगापासून गेलास ना तू. अरे डोमा तू इथे टोपला होतास ना तू. अरे का बया झालास का तू. हा. मगापासून तीच तर बेशुद्ध पडली आहे का. अरे ते येते होती. कोण तू म्हणते? टोपला होतास. अरे येते मीच मीच तर तुला सांगितलं तिला घेऊन ये म्हणून डॉक्टरले. हा. अबे का? मी झोपतो आता. अरे कुठे झोपतो बे आता. अबे डॉक्टरले आण. त्याची नाही झोपायचं मी. अरे वहिनी. बे उठ ग उठ झालं नाटक पूर्ण झालं. अजून पागल होऊन जाईल तो. म्हणजे दोघांची सेटिंग होती. सेटिंग होती. आता आमचा झगडा मिटलाय हा. आणि आता लवकरच आम्ही एका महिन्यात 6 महिने करणार. एका महिन्यात 6 महिने. हो. आणि माझं सत्यानाश करून ठेवला. मेणबत्ती. भाऊजी का झाला तुझी. काय नाही, माझी मेणबत्ती पहिलं कसं तरी पेटे पण फळफळ होईना विझून जाय. पण येणं का दिलं माहित नाही, का नाही दवाई. भाऊजी तुम्ही का बोलत आहात मला काही समजतच नाही आहे. सर्व समजते पण आता मेणबत्ती पेटेच नाही. पूर्ण त्याच्यावर पाणी टाकलं येणं. ए, तुमची गोष्ट हा. ना मला आधीच माहित आहे. तुम्हाला उदर माहित आहे विचारा कशी. कशी. त्या दिवशी तळ्यावर धुवायला गेली होती मी, हा. तेव्हा ताईने सांगितली मला. तुला सांगितलं. अशी कोणी बायको राहते गेले त्याला नवऱ्याची मेणबत्ती सांगते. हा डोमी आहे. माझा नवरा आहे तो. हा नवरा आहे माहिती आहे. मी कोबरा आहो. दोघंही आम्ही एका जातीचे आहोत. तोही आपला फुसफुस करणार आहे. डोम्या नांग. मी कोबरा पण नाही निघेली माझा फनादी. पुंगी वाजवतो, पोंगाळा वाजवतो, पण जरा तुला फिनाईल टाक, फिनाईल. फिनायलच तर टाकला तू. अबे टेन्शन नको घेऊ. हा माझ्या दोस्तासाठी आणली 1 नंबर औषध. पाणी टाकशील तरी नाही विजय. अरे आता खातो सिद्धा तिच्या माहेरी. हा. अरे ते आता रस्त्यानंच खातो आता. कोण आले. अरे तिने म्हणतो बाहेर निघ. भारी जाऊन डायरेक्ट. हा त्या बापराव पण कोणी राव, हा. तुझी माय राव. बापरे. बस बस ना. हा. बरोबर. कायचं बरोबर. आता तुला का समजते तुम्हाला आता बरोबर. अरे मटण बनवतो ना. मटण. हो. तुझे चहा तरी घेऊन जा. चहा तरी घेऊन जा. पाचा. त्यांना तर मी पाजणारच आहे. आता पाफला काढतो चल आपला झगडा मिटला आणि आता आपल्या आहे की नाही. वहिनी आहे ना आपली. हा हा हा. शेवंत वहिनी नाही का. माझी बायको मला माहिती का. हा सांग. तर तुझी बायको नव्हतं कोणाची बायको होती. ती माझी बायको म्हणतो. अबे थांब. मी म्हणलो तर तू वहिनी म्हणलास तर मी म्हणलो माझी बायको. हा माझ्या बायकोचं काय झालं सांग नको. ते नाही का खरं तुझ्या लायकीचीच नाही. नाही नाही असं काही नको सांगू. चांगली आहे हो माझी ना? बायको. तर माहित आहे हा. आपल्या गावाजवळचीच होईन ते. हो हो. हा. हा. तर माहित आहे ना तिचा बाप तर माझ्याच माग लागला होता पहिले. मग म्हणून माग म्हणून. पण मी म्हणलं "थू, अशी मागतो म्हणलं गावभर फिरी. अरे तिले बापरे. तू नाही तिले सांडासारखा नवरा पाहिजे. म्हणून अशी करे नाही का. हा? अरे बापरे वाचरचा राग. आता तर भाऊ मी मानत नाही. आता धरतो ना कमरीत लाथ आणतो तिच्या. एवढंच नाही हा. तिची माय आहे ना. हा. तिची माय चालू होती. तिची माये चालू होती म्हणतेस. हा. माझ्या बापाच्या माग लागली होती. तिची माय. मग का त्याच्यानंच मेला बेटा तो. त्याच्यानंच मेला. तोही माग लागला होता. तिची माय तर विषकन्या होती. म्हणजे ज्याच्या बरोबर जाय तो मरून जाय. मरून जाय. मला हिरो होंडा देतो म्हणे. तिचा बाप. हा. पण तुला माहित होतं तर नाही मागलास. मी जे माग लागतो तिले हा. ते तसंही नाही. नाही रे भाऊ. मला वाचवलास ग तू. मग मला वाचवलास म्हणून तू. त्या दिवशी मुद्दाम करून सांगितलं मी. अशी रात दिवस रुपूस रुपूस खाजवत राहते. निवड हुआ आहेत का तिच्या डोसक्यामध्ये. कशाला होती का. का एकाच्या उवा होत्या. पुऱ्या गावातल्या जमा झाल्या तिथे. असा हो. आणि त्या गावातल्या जमा होऊन त्याची पुन्हा नवीन पैदाच झाली. नवरा बायकोत कोणा झगडे नाही होत. बरोबर होत का आहे. नाही. हा. जवळ जातो तर फशी सारखी अशी आता हालते बरोबर. बची सारखी आरी भजकोटची नांगफळीचा काटा नांगीन धूर नांगीन. हा?
तू तर डोमा नागवस ना हो हा, चांगला फुसकर ना तू बरोबर आहे. हा, आता ठीक नाही आता तो फुस काढतो का आता तिचा नाही सुता मी ना मी कडू कारलकोटचा नागभणीचा काटा साली खानदानच बेकार आहे. खानदान म्हणजे एक नंबरची खानदान आहे तिची माय तर काव ग ते बरं झालं का ते पाण्याला गेली आणि तू सांगितलं असतं नाही तर चान्सच नसता भेटला. बरं झालं भाऊ मला वाचवलास. मी पाहिलो तिकडे जातानी हो का वरती जातानी पाहिलो म्हणून झालो घर नाही मी काय येतो. तू काय घाबरू नको मी आहो तुझ्या साथीने मी आहो अबे मरतोस का बे खाऊ मी काय मरू का आता? अबे नको बोलू ना बे अरे तू काय काळजी करू नको अबे मी मरतो का बे अरे तर तू काय मरशील का अबे उगा राहिलं बे मरतोस का बे तिने सांडासारखा एक नंबर देऊ पाहून अबे उगा राहिलं बे तू काऊनच एवढा हे करतोस तू अरे तू सांगतो तू काय हे नको अबे मरशील मी बे का आहो का हो, नाही. आपल्या बरोबर मला मारतेस बे अरे भाऊ आता मला हे औषध दिलास आता बायको जवळ जातो सांगतो कशी फडफडती मेणबत्ती राहते म्हणून. वहिनी होय वहिनी मला माहित नाही समजते. अरे अशी वहिनी तुला भेटल म्हणजे नशीब समज. वहिनी नाही देवगाय हो बे देवगाय म्हणतेस तू बे मी कधी म्हणलो बे मग? तू तर म्हणला घुबड माझ्या सांडण्यासारखा नवरा पाहिजे मला. हो बे सांडा सांगा नवर ते वहिनी म्हणते. काही लाज शरम ठेवू ना बे घुबड माझ्या अशी बायको तुला भेटली आवर वहिनी तरी म्हणलं उगा राय बे उगा राय बे म्हणून काय आहे मी काय आहे काय मी मी का म्हणलो हा माझ्या मायचा घर तुझ्या बापाशी लपडा होता नाही का. तो अंदर लपतो बाय हा? तो ए, अंदर- इकडं, इकडं. माझ्या मायचा लपडा करून होता तुझ्या तुझ्या बापासोबत. कोण म्हणते ती हा? कोण म्हणते आता तूच तर म्हणत होतास. आणि हो बे तिच्या मायचे लफडे होते तू नाही सांगितलं ऐकलं. आणि काय रे माझा बाप तुला मला माग म्हणत होता नाही का. आणि मी ह्या अशा सुसूर तोंड्याने गावभर हिंडण्यासाठी एखादी नवरा करणार होतो. मी काय म्हणू की असं कोण बायको नाही बाप रे माझ्याच घरामध्ये येतो ना माझ्या चुकल्या करतोय. आणि आणखी काय आहे इकडे इकडे आणखी काय आहे मी मन बुवायच माझ्या डोक्यामध्ये नाही का. गावभर हिंडत राहते ना त्या गावभराच्या बुवा घेऊन येते मी. हो ना असं म्हणलो मी तुझा बाप फटफटी देतो म्हणते म्हणे बिलकुल चुप राय. नाही देतो मी ऐकलं सगळं बोलणारच आहो. ह्या अशा अशा थुतूर तोंडाले कारण माझा बाप फटफटी देणार होता. माझ्या संग लग्न करणार तुम्ही का माझ्या बस वहिनी बस बस पुष्कळ झालं तुमचं काहीच आता झालं नाही काहीच झालं नाही. मला मारा तुम्ही मारणार काय सोडणार नाही काही मी. अरे काय झालं तरी मी तुमचा धीराव मारा मार पण दे. माझ्या भावाला हात नाही लावा त्याने हात लावला ना तर माझ्यासारखा अबे मरतेस बे करणार मारणार काय आहेस? मी का घाबरते याला. अरे तुम्ही हात तर लावून पहा तू काय वाटलं याला घाबरते मी हा. मी घाबरते. अरे मग माझ्यावर पहा असं? हा. माझा मग माझाही वार बघा माझी जरा शेवट अरे करणार काय आता मारला. तुमची हिंमत आहे लाथ मारायची माझी हिंमत नकोस तू. काळे हातात आलं तर कोणी करतात तर लाथ तर मारू अबे. पहा. माझी हिंमत नकोस तू. हा. आणि लाथ मारण्याची गोष्ट करतोस याला जानशे जरी मारायचं झालं तरी मारेन मी. तुझा मी अरे, हात नाही लावायचा. नवरा हो तुझा मार म्हणे नवरा हो तुझा अधिकार आहे पण माझ्या दोस्ताच्या पोटावर तर मग सांगतो तुले मी. असं? माझ्या दोस्ताच्या पोटावर लात मारून पाय बघता घाबरते. घाबरते मग माझा वार पाय तू असं? हो. तू वर दाखवणारच आपला? हो. तू वर दाखवणारच? लाथ मारून आता पाय तर- तू. वर दाखव आता. लात मारलीस हो. तू काठीनं त्याच्या माझ्या भाद्याला मार बर आणि मग पाय तू अबे मारते का बे मरतो ना बेबी फक्त मार तुम्ही मारणार नाही? का मारते? मारणार नाही कोणाच्या- अरे हो बे. अरे हो. अरे घाबरते. बहुत झालं वहिनी आता अरे मारला मी सहन केलं
सहन करावंच लागेल, करावंच लागेल. तुम्ही काही करा, मारा, पोटावर मारल्या, तिथं मारल्या, तिथं मारल्या, पण माझ्या दोस्ताला हात नाही लावला. अरे मी काय अबे काउनाचा करतात बे दुश्मन. काऊन मारणं पोटाडलात मग सांगतो तुले. मारल्या दुसरीला. त्याची बाजूच्या खाली घुसते. ठेव खाली. उठणं बे नाही ते धंदे करतेस ना फालतू अंगावर आणतेस. आता उठणं ना होय ना चुकल्या करायला. बापरे. अरे ओय बाबा इकडे. चादर झाडत होतो. काय गरज नाही झाडण्याची. मी आज झाडा ना. काय म्हणत होतास? माझी बायको चांगली आहे म्हणत होतो मी. ऐसे एक शब्द म्हणत आहे. अगं हो. भाषेसारखे दिसते ना. नाही. नाक खणीचा काटा आहे. नाही म्हणलो. धूर नांगी नाही धूर नांगी. नाही म्हणलो मी. हो ना असं असं नाही म्हणलं काय म्हणलं. बापरे लाज लज्जा सोडलं. चला ये झोपून या. उठ बरं. उठ. उठ. जरा जाऊन पा. बापरे हे असते लोक दोस्त करून ठेवले. असते लोक दोस्त करून ठेवले का. लहानपणापासूनचा असं लहानपणापासून येतो सांगतो तू ऐकतोच. अंदर चल. हे अच्छा राजू तुझा खाना पिना सोडून टाकेन मी. हा का नाही का नाही. जातो जातो. चल मी घासतो.